नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, पाहायला मिळत आहे की आता नंदिनीने थोडा वेळ घेतला, पण मात्र ती आता जीवा आणि काव्याला माफ करून लागली आहे. नंदिनीला आता एक गोष्ट समजली आहे की या सगळ्यामध्ये काव्य आणि जीवाची काहीच चूक नव्हती. या उलट आपल्या लग्नामुळे त्यांच्या प्रेमाचा बळी गेलाय, तरी सुद्धा आपण त्यांनाच गुन्हेगार ठरवतोय. त्याचमुळे आता हे सगळं काही निस्तरण्यासाठी नंदिनी जी आहे ती आता पार्थला फोन करून कॅफेत भेटायला बोलावते. तर काव्य आता हे सगळं काही बोलणं ऐकते आणि ती सुद्धा जीवाला त्या कॅफेत यायला सांगते. काव्य आता जीवाला म्हणते की ही खूप चांगली वेळ आहे, आपण चौघी मिळून एकमेकांतील सगळे गैरसमज दूर करूयात. खरं तर नंदिनीने त्यासाठीच पार्थला फोन करून बोलावलेलं असतं. सत्य पार्थला सांगते की आता या सगळ्यामध्ये काव्य आणि जीवाची काही चूक नाहीये. ते अगोदरपासून एकमेकांवर प्रेम करत होते, आपण त्यांच्यामध्ये आलोय, पण ते आता त्यांच्या आयुष्यातून पुढे निघून गेले आहे. त्यांचा आता आपापसात कसलाही संबंध राहिलेला नाहीये. मी हे स्वतः जीवाला भेटले तेव्हा मला कळलं आणि काव्याचंही तेच आहे. खरंच माझी काव्य तुमच्यावर खूप प्रेम करते, तुम्ही तिला ऍक्सेप्ट करा. तर नंदिनी आणि पार्थने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच आता आपल्याला हे दोन्ही जोडपे एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा.